मित्रांनो, ह्यो किती मोठा पक्षी आहे बघितला काय? जरा पांढरा, जरा गुलाबी, मोठी चोच असलेला, खाली चोच घालून पाण्यात चोच घालून तो काय तो हुडका लागला आहे. इथे एक पक्षी आहे ह्यो. आणि या इकडे एक दोन आहेत बघा. इथे एक आहे आणि या इथे एक आहे बघा. तो पक्षी जरा जवळ दिसतोय आपल्या. हे जरा चित्रीकरण करूया आपण. आणि सारखं बघा असं पाण्यात टोचात पोची मारतोय. लांब गेलाय जरा आपल्यापासून आता. ह्या इथे एक दोन आहेत बघा पक्षी. आपलं काय कॅमेरा एवढा साधा आहे हो, साध्या मोबाईलचा आहे, त्यामुळे झूम तेन होत नाही लई. आणि चालल्यात बघा कशी आयटी चालतात. चोच तर एवढी दांडगी असते त्यांची मित्रांनो. एक पाक्क जर घातलं, पोटातनं घातलं की बरकडीतनंच बाहेर चोच जर मारली तर. खतरनाकच पक्षी आहेत बघा हे. हा बघा. आणि ह्या इथं बघा पांढरा शुभ्र बगळा आहे. तो जरा आमच्यापासून लांब आहे. तो सुद्धा पाण्यात पोटाला काय मिळते का बघायला लागला आहे. पांढरा शुभ्र आहे बघा बगळा. ए बगळो बा, ये इकडे. काय गावलं काय? किडा, मुंगी, मासा बिसा, खेकडा बिकडा काय? आणि तो पक्षी बघा त्या तिथं आहे. आणि त्या तिकडं दोन बसलेला बघा. ती दिसतात काय बघा, लांब आहे बघा. ती तिकडं दोन बसलेलं बघा. ती उरली दांडगी आहेत. चुची तर एवढ्या मोठ्या आहेत काय विचारू नका. बगळा बघा आता जवळ आला आहे बघा. इथं आपल्या बगळा, पांढरा बगळा. पांढरा शुभ्र आहे बघा. गोरा पान, काळी चोच. पाण्यात कसं चालतोय बघा आयटीत. टुबुक 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 आयटीत कसं चालतोय बघा. मान बिन लांब करून. हा देखना पान, गोरा पान. याला म्हणतात देखना गडी. हा या बघा देखना गडी, गोरा पान बगळा. आणि तो बघा त्या तिकडे लांब आहे बघा. तो मोठ्या चोचीचा. आणि त्याचा वर जरा पांढरा आहे, काळं पंख आहेत आणि पांढरा आहे. चोच जरा पिवळसर रंगाची आहे. आणि चोचीच्या वर जे मुंडकं आहे की नाही तिथं जरा असं गुलाबी फिकट रंगाचा आहे. मान पांढऱ्या रंगाची आहे बघा मित्रांनो त्या पक्ष्याची. लांब आहे तिकडे.